नमस्कार, दिस इज नेहा अ सायकोलॉजिस्ट. वेलकम टू द मनशक्ती. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये समस्या नसाव्यात, प्रेशर नसावं. पण एक सांगू का? जर आपल्या जीवनामध्ये समस्या नसतील तर आपण किती स्ट्रॉंग आहोत हे आपल्याला कसं कळणार? हे मी सांगत नाही, तर हे न्यूरोसायन्स सांगतं, हे आपलं शास्त्र सांगतं. अडचण याची नाहीये की आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत, प्रेशर आहे, चॅलेंजेस आहेत. अडचण फक्त एवढीशीच आहे की त्या समस्येला टॅकल कसं करायचं हे आपल्याला जमत नाही. त्या परिस्थितीमध्ये आपल्या ब्रेनला ॲक्टिव्ह कसं करायचं, आपल्या मनाला स्थिर आणि शांत कसं ठेवायचं आणि त्या समस्येतून अधिक ऊर्जेने बाहेर कसं पडायचं, पॉवरफुल कसं बनायचं, हे जर शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला काही स्टेप्स बघूया. पहिला आहे प्रेशरचा अर्थ बदलणे. प्रेशर तेव्हाच आपल्याला समस्येत अडकवतो जेव्हा आपण त्या प्रेशरला तणाव समजतो. कोणताही गोल असो किंवा कोणतीही समस्या असो, ते एका कागदावरती लिहायची आणि ही समस्या आपल्याला काय शिकवणार आहे हे एकदा आपल्याला कळलं की आपल्याला त्याची क्लिअरिटी मिळून जाते. दुसरं आहे कीप युअर बॉडी काम. कोणतीही सिच्युएशन असो, पहिलं आपलं शरीर पॅनिक करायला चालू होतं. आता पायाला घाम येणं, हृदयाची धडधड वाढणं यासारखी लक्षणं आपल्याला दिसून येतात. म्हणूनच 30 सेकंदासाठी 5 काउंट म्हणत आपल्याला इनहेल करायचं आहे, होल्ड करायचं आहे आणि एक्झेल करायचं आहे. तिसरं आहे आपल्या विजनवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्याला आपलं विजन डोळ्यासमोर आणायचं आहे. आपल्याला प्रेशर तेव्हाच येतं एकतर आपलं काम वेळेवर पूर्ण होत नाही किंवा आपण काम करत असू तेव्हा. आज तुम्ही तुमच्या प्रेशरला पॉवरफुल बनवणार आहात ना? कमेंटमध्ये येस टाईप करायला विसरू नका.